प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या नावाला गौरव आणि महिमा. तो सर्व शक्तिमान परमेश्वर, आमचा तारणारा, ज्याने आमच्यासाठी आपला प्राण दिला आणि आज पित्याच्या उजव्या हाताकडे बसून आम्हासाठी मध्यस्थी करत आहे. आणि त्याची प्रेमदया आम्ही आठवूया. परमेश्वराने आमच्यासाठी येशूला सुटकेसाठी पाठवलं. ती मोठी प्रेमदया आहे आणि ती जर आम्ही आज या दिवसात आठवणार आहात तर निश्चित रीतीने आम्ही त्याची स्तुती करू आणि त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि गेल्या दिवसामध्ये आम्ही काही देवाच्या वचनामधून पाहिलं आणि परमेश्वर आमचा सहाय्य करणारा तो पवित्र येशूने म्हटलं की मी पृथ्वीवर आग टाकायला आलेलो आहे. आणि येशूने म्हटलं मला एका बाप्तिस्मा घ्यायचा आहे आणि तो आटोपेपर्यंत मी कसा पेचात पडलो आहे. तर या दोन गोष्टीविषयी आम्ही पाहिलं. आज आम्ही पुढे पाहणार आहोत. देवाचं वचन आम्हासाठी विशेष रीतीने आशीर्वादित करणारं परमेश्वराचं वचन आहे. तर आज पाहूया स्तोत्रसंहिता याचा 106वा अध्याय. स्तोत्रसंहिता याचा 106 आणि त्याच्या 6व्या वचनापासून मी काही वचनं वाचतो. स्तोत्रसंहिता 106 हा संपूर्ण अध्याय आम्ही याविषयी विचार करणार आहोत. परंतु 6व्या वचनापासून 1 ते 5 वचनात आणि प्रभूला धन्यवाद द्या कारण त्याची प्रेमदया सर्व काळ आहे. यहोवाची पराक्रमी कृत्य सांगायला आणि त्याची सर्व स्तुती गाजवायला कोण समर्थ आहे, अशा रीतीने प्रार्थना आपल्याला पाहायला मिळतं. तर 6व्या वचनापासून आपण पाहूया. आम्ही व आमच्या पूर्वजांनी पाप केले, आम्ही अन्याय केला, आम्ही दुष्टपण केले. आमचे पूर्वज मिस्रात असता तुझी आश्चर्यकर्म समजले नाहीत. तुझ्या प्रेमदयेचा समुदाय त्यांनी आठवला नाही आणि समुद्राजवळ तांबड्या समुद्राजवळच ते फितुरी झाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर ही पहिली 3 वचनं आपण विशेष रीतीने समजणार आहोत. आणि ज्यावेळेला ही वचनं जर आम्हाला समजली तर पुढचं जे काही वचनं आहेत 48 वचनं, ह्या वचनामध्ये आम्हाला समजायला इझी होईल. आणि म्हणून आपण ज्या वेळेला देवाचं वचन वाचतो, देवाचं वचन ऐकतो, त्यावेळेला येशू देव माझ्याशी बोलत आहे, त्याची इच्छा तो मला प्रगट करत आहे, अशा दृष्टीने अशा हेतूने ज्या वेळेला आम्ही वाचणार आहोत तेव्हा निश्चित रीतीने देवाचं वचन जिवंत सजीव आमच्या जीवन देणारं आणि सामर्थ्य पुरवणारं असं वचन होणार आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, हे एक कादंबरी म्हणून जे कोणी वाचतात, एक दुसऱ्यांना कचाट्यात पकडण्यासाठी वाचतात, देवाचं वचन कोणाला टोमणे मारण्यासाठी करतात, तर त्यांना ते आशीर्वादित होणार नाही. ज्या वचनाने मला आशीर्वाद प्राप्त झाला ते वचन मी तुम्हास विदित करत आहे, ते सांगू इच्छितो. तर आज आपण पाहूया. आम्ही व आमच्या पूर्वजांनी पाप केलं. दावीद स्तोत्र करता या ठिकाणी म्हणतो, आम्ही पाप केलं, आमच्या पूर्वजांनी पाप केलं, आम्ही अन्याय केला, आम्ही दुष्टपण केलं. आमचे पूर्वज मिस्रात असता तुझी आश्चर्यकर्म समजले नाहीत. हालेलुया. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की तुझी आश्चर्यकर्म ते समजले नाहीत. आम्ही व आमच्या पूर्वजांनी पाप केलं, आम्ही अन्याय केला, आम्ही दुष्टपण केलं. हे सर्व दावीद आपलं आणि आपल्या लोकांचं पाप पदरी घेऊन परमेश्वराकडे विनवणी करत आहे. आणि आमचे पूर्वज मिस्रात असतात तुझे आश्चर्यकर्म समजले नाहीत. तर आज आम्ही या अध्यायामधून पाहणार आहोत मनुष्याचं बंड व देवाची सुटका, देवाची प्रेमदया. हालेलुया. याची तफावत पाहणार आहोत. मनुष्याचं किती बंड करत आहे पूर्वीपासून आणि देव त्याची सुटका, त्याची प्रेमदया आपल्या लोकांसाठी, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यासाठी कशी प्रगट करतो. इस्रायलचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ते आश्चर्यकर्म, तुझी आश्चर्यकर्म समजले नाहीत. तुझ्या प्रेमदयेचा समुदाय त्यांनी आठवला नाही.
दुसऱ्या शब्दात प्रेमदयेचा समुदाय, हिंदीमध्ये त्याला म्हटलंय अपार करुणा, मोठी प्रेमदया. परमेश्वर आपल्या लोकांवर जेव्हा प्रेमदया करतो, सुटका करतो, तेव्हा ती पूर्ण करतो, मोठी करतो, थोडी थोडी राखून करत नाही. हालेलुया. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं अपार करुणा, मराठीमध्ये प्रेमदयेचा समुदाय. आणि हा शब्द जर आम्हाला समजला, परमेश्वर किती प्रेमदयाळू आहे, त्याने आपल्या लोकांसाठी किती आश्चर्यकर्म केली, हे ते समजले नाहीत, त्यांनी ते आठवलं नाही. आणि पुढे लिहिले, आणि समुद्राजवळ, तांबड्या समुद्राजवळच ते फितूर झाले. तर आम्हाला हे समजण्यासाठी जुन्या करारात निर्गमाच्या पुस्तकात जावं लागेल. आणि त्या ठिकाणी इस्रायल लोकांना परमेश्वराने मिस्रातून बाहेर काढलं आणि जेव्हा लाल समुद्राकडे आले आणि त्या ठिकाणी मागून फारोचं सैन्य सकाळी त्याच्या मागे आले आणि पुढे लाल समुद्र, परमेश्वराने त्यांना सोन्या नाण्याने जे काही त्यांनी मागितलं मिस्रांजवळ ते भरून काढलं. 9 पिढा, 10 पिढा, 9 पिढ्या आपल्याला पाहायला मिळतं. शेवटल्या रात्रीपर्यंत 9 पिढा होत्या आणि शेवटल्या रात्री 10वी पिढा आली. राजापासून मिस्राच्या फक्त लोकावर प्रथम जन्मलेला मारला गेला. आणि ही आश्चर्यकर्म ते लवकरच, हालेलुया, सकाळी दुपारी त्या दिवशी तांबड्या समुद्राजवळ चाललेले, समुद्राजवळ, तांबड्या समुद्राजवळच ते फितुरी झाले. आणि मोशे विरुद्ध कुरकुर करू लागले, आम्हाला इथे कशाला मारण्यासाठी आलं, मिस्रामध्ये होतो तेव्हा आमचं म्हणणं हेच नव्हतं काय, आम्ही मिस्र देशाची, फारोची सेवा करू. लगेच ते फितुरी झाले. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने आपला तरीही प्रेमदया दाखवली, मोठी सुटका केली. तर आपल्याला तफावत पाहायला मिळतं की मनुष्य बंड करत आहे, त्याचे निवडलेले लोक बंड करत आहे, तरी परमेश्वर आजही आपण पाहणार आहोत पुढे की कसं परमेश्वर आपली प्रेमदया करतो. परंतु एक वेळ येणार आहे, एक समय येतो मनुष्याच्या जीवनात, त्यावेळेला त्याची प्रेमदया बंद होणार आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, ऐकणाऱ्या माझ्या प्रियजनांनो, आम्ही हे वचन, हा अध्याय विशेष समजून घेऊया, जेणेकरून आम्हाला आशीर्वादित होईल. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर लूका शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 34व्या वचनात ते पाहायला मिळतं की नव्या करारात प्रभू येशू आमच्यासाठी किती क्षमेशील आहे, किती अपार, हालेलुया, करुणा, हिंदीमध्ये म्हटल्याप्रमाणे प्रेमदयेचा समुदाय आपल्या लोकांसाठी काल्वरी क्रूसावर टांगला असताना तोही प्रार्थना करत आहे, हे बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. आणि म्हणून हे समजणं काय, ते समजले नाहीत, हालेलुया, त्याची अद्भुते त्यांनी विसरले. लाल समुद्राजवळ आश्चर्य कर्म ते समजले नाहीत. तर हे ही जी समज आहे, ही प्राप्त होण्यासाठी आम्हाला देवाच्या चरणाकडे मन लावून शोध करायचा आहे. आज आम्ही या वचनाविषयी पाहणार आहोत. येशूने मत्ती लिखित शुभवर्तमान याचा 16व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात येशू म्हणतो, अहो ढोंग्यानो, शास्त्री पुरुषांना तो म्हणतो, अहो ढोंग्यानो, आभाळाचे लक्षण ओळखणे तुम्हाला समजते आणि काळाची चिन्हे तुम्हाला ओळखता येतात. हालेलुया, हालेलुया, या आभाळाची चिन्ह तुम्ही ओळखता, परंतु तुम्हाला काळाची चिन्ह ओळखता येत नाहीत, समजत नाहीत. हालेलुया, आम्ही कोणत्या काळात राहत आहोत तेच शब्द आज येशू आजच्या पिढीला, आजच्या जगाला सांगत आहे. या जगामध्ये काय चाललेलं आहे, परमेश्वर म्हणतो की माझा क्रोध कसा मी राष्ट्रावर ओतत आहे, माझे लोक का समजत नाहीत, त्यांना समजलं नाही. इस्रायल लोकांनी समज घेतली नाही, तरी ते आपल्या कर्मात, आपल्या दुष्ट कर्मात अजब चालले आहेत, त्याच्यामध्ये चालले. हालेलुया.
त्यांनी तो हालेलुया हा काळ कोणता आहे, हालेलुया ही वेळ कोणती आहे पश्चाताप करण्याची. ज्यांनी पश्चाताप केला नाही त्यांना पश्चाताप करायचा आहे. ज्यांनी पश्चाताप केला आहे, परमेश्वरापासून दूर गेलेले आहेत, त्यांना परमेश्वराच्या जवळ यायचं आहे. आणि जर हे आम्ही आठवणार नाही, परमेश्वर म्हणतो त्यांनी ते आठवला नाही. हालेलुया आठवा प्रभूने आमच्यासाठी काय केलं आहे. हालेलुया माझ्या देवाने, माझ्या येशूने माझ्या जीवनात काय केलेलं आहे, किती अद्भुते केलेली आहेत. मला खायला भाकर नव्हती, मी दरिद्री होतो, पीडित होतो, संकटात होतो, त्याच्यातून मला सोडवलं. आणि आज सर्व काही मिळाल्यानंतर आम्हाला प्रार्थनेसाठी वेळ नाही, देवाचं वचन ऐकण्यासाठी वेळ नाही, प्रभूच्या चरणाकडे त्याच्या समागमात येण्यासाठी वेळ नाही. हालेलुया तर फितूर, आज लोक फितूर झाले आहेत. हिंदीमध्ये त्याला म्हटलंय बलवा करत आहेत. त्यांनी बलवा किया. हालेलुया प्रेज लॉर्ड. ते बलवा करत आहेत. तर देवाचं वचन म्हणतं फितुरी होणं, परमेश्वराने दिलं असताना त्या आश्चर्यकर्म न आठवता ज्या वेळेला आम्ही करतो, हे निर्गमाच्या 14व्या अध्यायात आपल्याला पाहायला मिळतं. परमेश्वराची कृत्य त्या लाल समुद्राजवळ ते विसरले आणि मोशे विरुद्ध आणि इस्रायल हालेलुया परमेश्वराविरुद्ध त्यांनी खुरखुर केली. आम्हाला इथे मारण्यासाठी आणले काय. परमेश्वराकडे मोशेने विनंती केली. परमेश्वर म्हणाला तू पाहत काय राहिलायस, आपली काठी उगार समुद्रावर. आणि तो दुभांगला आणि कोरड्या भूमीतून हालेलुया ते समुद्राच्या मधून त्यांना दोन्ही बाजूला, इस्रायल लोकांना दोन्ही बाजूला पाणी भिंतीप्रमाणे उभं होतं. हालेलुया मोशेने त्यांना म्हटलं जे तुमचे शत्रू तुम्ही पाहत आहात ते उद्या तुम्हाला दिसणार नाहीत, घाबरू नका, बलवान व्हा. हालेलुया आज परमेश्वर तेच आम्हाला सांगत आहे. ज्यांनी तुमच्या विरुद्ध करत आहेत, तुमच्या विरुद्ध बोलत आहेत, ते शत्रू कोणीही असू दे, हालेलुया तो सैतान येशू आपल्या श्वासाने त्याला मारून टाकणार आहे. हालेलुया आणि म्हणून कोणीही किती बोलू द्या, आम्ही प्रेमदया परमेश्वराची आठवणार आहात. आणि जर आम्ही परमेश्वराची प्रेमदया आठवू तर निश्चित रीतीने आम्ही आशीर्वादित होणार आहोत. त्या ठिकाणी म्हटले आहे ते त्याची आश्चर्यकर्म समजले नाहीत, त्यांनी तुझ्या प्रेमदयेचा समुदाय आठवला नाही आणि तांबड्या समुद्राजवळ ते फितुरी झाले. हे 6 आणि 7 वचन आपल्याला कबुली पाहायला मिळतं. दावीद इथे कबुली करतो हालेलुया की आमच्या पूर्वजांनी पाप केलं, ते फितुरी झाले, त्यांनी तुझा प्रेमदयेचा समुदाय, तुझी अपार करुणा आठवली नाही. ही 6 आणि 7 वचनं हालेलुया कबुली. आज आम्हाला पहिली गोष्ट प्रभूकडे कबुली देऊया. प्रभू मी फितुरी झालो, मी समजलो नाही, मी या जगात भटकलो, तुझ्यासाठी, तुझ्या वचनासाठी, तुझ्या सानिध्यात येण्यासाठी मी खुरखुर केली, आळस केला, निष्काळजीपणा केला, फितूर झालो. हालेलुया आणि जर हे आम्ही कबूल करू, परमेश्वराची प्रेमदया आम्हाला समजणार आहे. पुढे 8व्या वचनापासून 11व्या वचनापर्यंत जर आपण पाहिलं, 8व्या वचनापासून 11व्या वचनापर्यंत परमेश्वराची प्रेमदया, मोठी प्रेमदया आपल्याला पाहायला मिळतं. त्याने आपल्या प्रतापी सामर्थ्याने हालेलुया आपलं सामर्थ्य विदित करावं म्हणून त्याने आपल्या नावासाठी त्यांना तारलं. आजही परमेश्वराने आम्हाला तारलेलं आहे, सोडवलेलं आहे. प्रत्येक पिढेपासून, प्रत्येक मरीपासून, वादळ वाऱ्यापासून. हालेलुया त्याने तांबड्या समुद्राला धमकावले तेव्हा तो कोरडा झाला. मग त्याने त्यांना जसे मैदानातून तसे खोल पाण्याच्या जागातून चालवीत नेले आणि त्यांचा द्वेष करणाऱ्याच्या हातापासून त्याने त्यास तारले, वैऱ्याच्या हातापासून त्याने त्यास खंडून घेतले. आज आम्ही आठवूया प्रभूने माझ्यासाठी काय केलं, मी कशा रीतीने होतो आणि प्रभूने कशा रीतीने शत्रूच्या, सैतानाच्या
पिढेच्या, दारिद्र्याच्या, हालेलुया, टेन्शनच्या आत्म्यापासून मला कसं सोडवलं आणि आज मी प्रभूसाठी काय देत आहे. हालेलुया. या वचनाचा, या अध्यायाचा शीर्षक आपल्याला पाहायला मिळतं, मनुष्याचं बंड आणि देवाची सुटका, देवाची प्रेमदया. तर 8 ते 11 वचनं ही परमेश्वराची प्रेमदया आपल्याला पाहायला मिळतं. परंतु जर आपण पुढे पाहिलं 13, 14 आणि 15 वचनात, तर त्या ठिकाणी 13 आणि 14 आपल्याला पाहायला मिळतं की बंडखोर, मनुष्याचं बंडखोर वृत्ती पुन्हा पाहायला मिळतं. ते त्याची कृत्ये लवकरच विसरले. त्यांनी त्याच्या मसलतीची वाट पाहिली नाही, तर त्यांनी रानात फार लोभ धरला आणि शुष्क भूमीत त्यांनी देवाची परीक्षा पाहिली. हालेलुया. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं बंडखोर वृत्ती. आम्ही परमेश्वराची, हालेलुया, मसलत, त्याची वाट पाहत नाही, देवाच्या वचनाची वाट पाहत नाही. नाही, देवाने असंच का केलं, माझ्या जीवनात नोकरी का, माझ्या जीवनात खायला का नाही, माझ्या जीवनात असं का अपयश आलेलं आहे. हालेलुया. या ठिकाणी परमेश्वराच्या मसलतीची म्हणजे देवाच्या वचनाची आम्ही वाट पाहत नाही. प्रभू तू काय बोलू इच्छितो. जेव्हा मी देवाचं वचन वाचतो तेव्हा लक्षात ठेवा, देवाचं वचन ऐकतो तेव्हा आम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रभू माझ्याशी काय बोलत आहे, मी काय करायला पाहिजे, परमेश्वराची इच्छा काय आहे याविषयी. अशा हेतूने ज्यावर आम्ही वचन वाचणार आहोत किंवा ऐकणार आहोत, निश्चित रीतीने आम्हाला आशीर्वादित होणार आहोत. तर या ठिकाणी 5 गोष्टी या अध्यायात पुढे मी तुम्हाला सांगणार आहेत. पहिली या ठिकाणी कबुली दिलेली आहे 6 आणि 7 वचनात आणि 47 आणि 48 वचनात. नंतर प्रेमदया दाखवलेली आहे 8 ते 11 वचनात आणि 44 आणि 46 वचनात. तर नंतर पुन्हा आपल्याला पाहायला मिळतं बंडखोर कृती. पुढे या सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं 13, 14, 16 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं बंडखोर वृत्ती मनुष्याची. 19, 20, 21, 22, हालेलुया, 24, 25, 28, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ही बंडखोर वृत्ती, कृत्य मनुष्याचं, की त्यांनी मोशेचा, यहोवाचा पवित्र अहरोन याचा हेवा केला. हालेलुया. आज आम्ही देवाच्या माणसाचा, जो देवाच्या प्रतिमेचा, ज्याला परमेश्वराने अभिषेक केला आहे, ज्याला परमेश्वराने हालेलुया बोलवलं आहे, त्याची लेकरं केलेले आहेत, मनुष्याचा हेवा करत आहोत. तो कोणी मनुष्य असू दे, हालेलुया, ज्याला देवाने निवडलेला आहे तो उभा राहील या पडेल, त्याची काळजी त्याच्या धन्याला आहे. परंतु आम्ही हेवा करतो. या ठिकाणी पाहायला मिळतं त्यांनी अहरोनाचा, मोशेचा, यहोवाचा पवित्र असं लिहिलेलं आहे, अहरोन त्याचा हेवा केला. आणि या ठिकाणी पाहायला मिळतं भूमीने फाटून दाथानाला गिळले, मरिबाच्या समुद्राजवळ त्यांनी झाकून टाकलं. हालेलुया. 19 वचन, होरेबात त्यांनी वासरू घडवलं, ओती मूर्तीची पूजा केली. हालेलुया. एक एक गोष्टी हेव्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते मूर्ती करू लागले, वासरू केलं, सोन्याचं वासरू केलं, त्याची मूर्तीपूजा करू लागले. आणि त्यांनी या ठिकाणी त्यांनी चारा खाणाऱ्या बैलाच्या प्रतिमेची, आपल्या वैभवाची अदलाबदल केली. वैभवी परमेश्वर, हालेलुया, कोण आहे? सोन्याची मूर्ती असलेला बैल, त्याची मूर्ती त्या रानात केली आणि हा परमेश्वर आहे असे ते म्हणू लागले. हालेलुया. आज आम्ही कोणती मूर्ती बनवलेली आहे? परमेश्वराचं गौरव, परमेश्वराचं वैभव सोडून आम्ही इतर गोष्टीला स्थान देत आहोत. देवाला, त्याच्या तारणाऱ्याला, ज्याने मिस्रात मोठी कामं केली, ज्याने हामाच्या देशात आश्चर्यकर्म केले, तांबड्या समुद्राजवळ भयंकर कृत्य केले, त्याला ते विसरले. मला हे गोष्ट सांगायचं आहे, मनुष्य आज विसरत आहे, देवापासून, देवाच्या गौरवापासून दूर जाऊ लागलेला आहे. ही सर्व वचनं आम्हाला पाहायला मिळतं. परमेश्वराचा रम्य देश त्यांनी तुच्छ मानला, त्याच्या वचनावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. हालेलुया. त्यांनी डेऱ्यामध्ये खुरकुर केली,
यहोवाचा शब्द ऐकला नाही. हालेलुया. बाल पौराशी ते जडले. मरीबाच्या जलाजवळ त्यांनी परमेश्वराला राग आणला. हालेलुया. आणि त्याच्या आत्म्याविरुद्ध ते बंडखोर झाले. त्यांनी आपल्या मुलगी आणि मुली भूतास यज्ञ अर्पण केला. प्रेज द लॉर्ड. आपल्या कर्माने परमेश्वराला त्यांनी विटाळलं. हालेलुया. असं करून ते व्यभिचारी झाले. पहा याच्यामध्ये आम्ही कुठे बसत आहोत. हालेलुया. आत्म्याविरुद्ध बंडखोर झाले. अरे राष्ट्राशी ते मिसळले गेले. 35 वचनात लिहिले त्यांनी त्याची कर्म शिकले राष्ट्राची. प्रेज द लॉर्ड. 36व्या वचनात त्यांनी मूर्तीची सेवा केली आणि हालेलुया त्यांचा पाश अशा त्या झाल्या. जगाबरोबर मिलाफ करत आहोत. विश्वासणारा आणि अविश्वासणारा याचा मिलाफ नाही, पण आज आम्हाला चालतं. हालेलुया. परमेश्वर म्हणतो विश्वासणारा आणि अविश्वासणारा याचा मिलाफ नाही. हालेलुया. परंतु या ठिकाणी जे महत्त्वाचं लिहिलेलं आहे त्यांनी आपले 37 वचन, त्यांनी आपले मुलगे आणि आपल्या मुली यांचा भूतास यज्ञ अर्पण केला आणि त्यांनी निर्दोष रक्त पाळले. आपले मुलगे आणि आपल्या मुली ज्यांचा यज्ञ त्यांनी कनानाच्या मूर्तीस केला त्याचे रक्त पाळले. त्या भूमी रक्ताने विठाळली गेली. हालेलुया. या गोष्टी हालेलुया आज सरासर चाललेल्या आहेत देवाच्या लोकांमध्ये. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो हालेलुया या अध्यायाची गुरु किल्ली, सुटकेची किल्ली मी तुम्हाला सांगू इच्छितो. या सर्वातून जर आम्हाला सुटायचं आहे एकच उपाय आहे आणि ते या वचनात या अध्यायात लपलेलं आहे. आणि ते वचन 12वं वचन पूर्ण लक्ष देऊन आम्ही ऐकूया. मग त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला, त्यांनी त्याची स्तुती केली. ही गुरी किल्ली आहे, सुटकेची चावी आहे. जर या सर्व स्थितीतून तुम्हाला बाहेर यायचं आहे हालेलुया. प्रभूच्या चरणाकडे वचन वाचण्यासाठी मन लागत नाही, प्रार्थना करण्यासाठी कंटाळा येतो, देवाच्या सान्निध्यात जाण्यासाठी हालेलुया निष्काळजी होत आहेत, तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला हालेलुया आणि त्याची स्तुती गायली. गा प्रभूची गाणी, पण आमच्या मुखात आज जगाची गाणी आहेत. प्रभूची गाणी गाण्यासाठी आम्हाला कंटाळा येतो. परमेश्वराचं स्तवन करा, त्याची स्तुती करा आणि त्याच्या वचनावर बोला आपल्या मुखाने. मी प्रभू तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो. आमच्या मुखाचे शब्द प्रभू ऐकण्यासाठी तयार आहे. आणि जर आज आम्ही हे करणार आहोत तर प्रभू निश्चित रीतीने आम्हाला आशीर्वादित करणार आहे. आणि म्हणून शेवटचं मी सांगू इच्छितो, हे जुन्या करारात झालं. नव्या करारात काय केलं? मी पहिलं वचन वाचलं, हे बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना ठाऊक नाही, त्यांना समजत नाही. तर देवाच्या वचनात आपल्याला पाहायला मिळतं, जोपर्यंत ही देवाकडून आमच्यासाठी क्षमा व्हावी अशी जर इच्छा नसते तेव्हा ती परमेश्वर कोणावर लादत नाही. आम्हाला जर या जगाशी मिळायचं आहे, परमेश्वर तुम्हाला मनगुटीला धरून पकडणार नाही. तुझी इच्छा पाहिजे. या ठिकाणी लिहिले, देवाकडून जर आम्हाला क्षमा व्हावी अशी जर आमची इच्छाच नाही हालेलुया, तर ती परमेश्वर कोणावर लादत नाही. आणि म्हणून परमेश्वर काय म्हणतो, या माझ्याजवळ हालेलुया, तुमची पापं लाखीसारखी लाल असली किरमिजाप्रमाणे शुभ्र होती. हालेलुया. बर्फासारखी शुभ्र, कापसासारखी मऊ. हालेलुया. विश्वासाने विनंती केल्याशिवाय येशूने क्षमा केली नाही आणि ती होणार नाही. त्या नव्या करारात आपल्याला पाहायला मिळतं, पिलाताला दैवी पुत्राची कल्पना नसेल, पण तो दोषी नव्हता हे पिलाताला माहीत होतं. हालेलुया. आज आम्ही तेच करत आहोत. आम्ही स्वतः दोषी आहोत, कोणीही निरुत्तर नाही, सर्वांनी पाप केलं आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे, यहुदी लोक येशू हा मसीहा याविषयी अज्ञानी असतील, पण त्यांनी न्यायबुद्धीने येशूला धरून दिलं नव्हतं.
हालेलुया. न्यायबुद्धीने धरून दिलं नव्हतं, खपटाने येशूला धरून दिलं होतं. आणि म्हणून हेव्याने, म्हणून ही गोष्ट जर आम्हाला समजत नाही, हालेलुया, हे जर आम्ही समजून घेणार नाही, हे बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना ठाऊक नाही, समजत नाही. आज आम्ही समजून घेऊया प्रभूचा शब्द. प्रभूचा शब्द आज आम्हाला काय सांगतो? या ठिकाणी लिहिले 43व्या वचनात, बहुत वेळा त्याने त्यांना मुक्त केले. किती वेळा परमेश्वराने आम्हाला मुक्त केलं? खूप वेळेला. पण काय लिहिलेलं आहे? परंतु ते आपल्या संकल्पाने बंडखोर झाले आणि ते आपल्या अन्यायाने नीच करण्यात आले. हेच करूया आज. प्रभू, हालेलुया, मी तुझ्या चरणाकडे येतो. हालेलुया. 44व्या वचनापासून परमेश्वराचे प्रेम द्या. तथापि त्याने त्यांची आरोळी ऐकली, तेव्हा त्याने त्यांच्या संकटाकडे दृष्टी लावली. त्याने आपला करार आठवला. तो आपल्या प्रेमदयेच्या समुदायाच्या प्रमाणे अनुतापला. ज्यांनी त्यांना पाडाव करून नेले त्या सर्वांना त्यांचा कळवळा येईल असंही त्याने केले. तुमच्याविषयी ज्यांनी तुम्हाला बंधनात टाकलेलं आहे, तुमच्या विरुद्ध केलेलं आहे, त्यांना कळवळा देण्यासाठी. हालेलुया. देवाचं वचन काय म्हणतं? ज्यांना त्यांनी पाडाव करून नेलं, बंदिवान करून नेलं, हालेलुया, त्या सर्वांना त्यांचा, पाडाव केलेल्यांचा कळवळा येईल असंही त्यांना केलं. आमचा परमेश्वर, हालेलुया, हे करू शकतो. आणि म्हणून जर आम्ही त्याच्या वचनावर विश्वास ठेवणार आहोत आणि त्याची स्तुती करणार आहोत, हालेलुया. शेवटची वचन 2 मी वाचित होतो. हे यहोवा आमच्या देवा, आम्हाला तार, आम्ही तुझ्या पवित्र नावाची उपकास स्तुती करावी आणि तुझ्या स्तुतीने विजयी व्हावे, म्हणून तू आम्हास राष्ट्रातून एकत्र कर. कशाने विजयी होऊ शकतात? या ठिकाणी लिहिले, तुझ्या स्तुतीने विजयी व्हावे. स्तुती करा. धन्यवाद प्रभू, तुला याबद्दल स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो माझ्या जीवनाबद्दल. स्तुतीने विजयी व्हावे म्हणून तू आम्हास राष्ट्रातून एकत्र कर. बोला, मला या बंधनातून मुक्त कर. मी तुझी स्तुती करतो. इस्रायलाचा देव अनादी कालापासून अनंत कालापर्यंत धन्यवादित असो. तो प्रेमदयेने भरलेला आहे. इस्रायलची हिस्ट्री आपण पाहिली आणि आमच्या नव्या करारामध्ये आमच्या येशूच्या वेळच्या लोकांची बंडखोर वृत्ती पाहिली. तिसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत. आजची ही शेवटची पिढी, शेवटच्या काळात असलेली आम्ही पिढी, आम्ही काय करत आहोत? मी कोणालाही दोष देत नाही. जर तुला मुक्त व्हायचं आहे, प्रभूची आश्चर्यकर्म पाहायचे आहेत, स्तुती कर, धन्यवाद दे. परमेश्वर तुझ्या हातच्या कामाला आशीर्वादित करील. तो तुझा मार्ग सफल करील. खायला भाकर, ल्यायला वस्त्र, राहायला घर देईल. त्याच्या समाधानी अस. भरपूर देण्यास, विपुल देण्यास तो समर्थ आहे. हालेलुया. आमचा देव सर्व समर्थ आहे. आणि या ठिकाणी लिहिलेले 2 शब्द मी तुम्हाला सांगितो. तुझ्या स्तुतीने विजयी व्हावे आणि त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला आणि त्याची स्तुती गायली. हालेलुया. हे चावी वचन आहे, सुटकेचं वचन आहे. हालेलुया. यावर बऱ्याच वेळेला मी वाचलं की परमेश्वर तू काय बोलू इच्छितो. आणि ही सुटकेची किल्ली, किल्ली प्रभूने आमच्यासाठी दिलेली आहे. आणि आमच्यासाठी ही मध्यस्थी केली. या ठिकाणी दोघांनी मध्यस्थी केली असं देवाच्या वचनात पाहायला मिळतं. 23व्या वचनात लिहिले, त्यांचा नाश होऊ नये. जर निवडलेला मोशे त्यांचा क्रोध, त्याचा नाश करण्यापासून मागे फिरवायला त्याच्यापुढे भगदाडीत उभा राहिला नसता, तर त्याने तसं केलं असतं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मोशे आणि आपल्याला दुसरी गोष्ट पाहायला मिळतं 30व्या वचनात. हालेलुया. 30 आणि 31व्या वचनात. हालेलुया. फिनहास
तेव्हा फिनास उभा राहिला आणि त्याने न्याय केला आणि पटकी बंद झाली. आणि हे त्याच्याकडे न्याय पण गणलं गेलं. मोशे उभा राहिला. आज प्रभूने तुमच्या कुटुंबात, तुमच्या वंशामध्ये, हालेलुया, तुमच्या मंडळीमध्ये तुम्हाला मोशे आणि फिनास म्हणून निवडलेलं आहे मध्यस्थी करण्यासाठी. आणि जर तुम्ही ते करणार आहात तर मरी फटकी बंद होणार आहे आणि तुझ्या लोकांचा, तुझ्या वंशाचा नाश होणार नाही तुझ्या प्रार्थनेने, मध्यस्थीने. एवढा आदर करतो तुझा प्रार्थनेचा परमेश्वर. हे समज, आणि ही समज जर तुला प्राप्त झाली निश्चित रीतीने, हालेलुया, तर देवाचं वचन म्हणतं त्याच्या प्रेमदेचा समुदाय त्याने आठवला नाही, त्याची आश्चर्यकर्म समजले नाहीत. हे आश्चर्याची, चमत्काराची प्रार्थना, मध्यस्थी करणारी आलेले अभिषेक आणि कृपा तुम्हाला आणि मला दिलेला आहे. माझा देव माझी प्रार्थना ऐकतो. तो माझ्या प्रार्थनेचा आदर करतो. विश्वास ठेवा आणि स्तुती करा. हे कर, ते कर. परमेश्वराला ऑर्डर देऊ नका. हालेलुया. परमेश्वराला ऑर्डर करू नका. परमेश्वराची स्तुती करा, धन्यवाद द्या. हालेलुया. तुम्ही ऑर्डर करा सैतानाला आणि बांधून टाका तुमच्या कुटुंबाच्या व्यक्तीमधून येशूच्या नावात. आपण डोळे बंद करूया. स्वर्गीय दयाळू कृपाळू पित्या, तुझा आभार मानतो. तुझी समज आमच्यासाठी तू दिली आहेस. या वचनाचं गांभीर्य, समज तो आमच्यासाठी प्रगट केलास. पित्या, आम्ही तुझे आभार मानतो. आमच्यासाठी अनेक अद्भुत चमत्कार केले. मरणाच्या खाईतून, दलदलीच्या चिखलातून, मृत्यूच्या दरीतून तू आम्हाला बाहेर काढलंस. आपल्या लोकावर, माझ्यावर, तुझ्या विश्वासणाऱ्या ठेवणाऱ्या या तुझ्या प्रजेवर केलेल्या साऱ्या उपकाराबद्दल तुला धन्य मानतो. त्यांना क्षमा कर. त्यांना समज प्राप्त होऊ दे. येशूचं रक्त त्या प्रत्येकावर लावितो. मनुष्याचं बंडखोर वृत्ती पूर्वपारपासून चालत आले, त्या प्रत्येक बंडखोर वृत्तीची क्षमा कर. कारण तू दयाळू आहेस, प्रेमदयेने भरलेला आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. हे वचन ऐकत असणाऱ्या प्रत्येकासाठी मी विनंती करतो, तुझा अभिषेक, तुझा अनुग्रह, तुझी समज येशूच्या नावात या प्रत्येकावर मोकळी करतो. तू विदित केलेलं, तू प्रगट केलेलं, घोषित केलेलं कधीच रिटर्न होणार नाही, रिकामे येणार नाही. आम्ही विश्वास ठेवतो तुझ्या वचनावर आणि तुझी स्तुती करतो या सर्व गोष्टीबद्दल. आतापर्यंत सांभाळला आम्हास, तुझ्या प्रत्येक विश्वासणाऱ्या जनास पुढेही तू सांभाळायला समर्थ आहे. आमचे काही भाऊ बहिणी बंधनात आहेत, कुटुंबातील क्लेशात आहेत, संकटात आहेत, वैयक्तिक जीवनात त्रासलेले आहेत. रोजची भाकर कित्येकांना नाही, कामधंदा केला आहे. या दिवसात तुझी कृपा त्यांच्यासाठी मोकळी करतो येशूच्या नावात. हालेलुया. मरुभूमीमध्ये नद्या वाहणारा, वाळवंटात नदी वाहणारा तू सर्वसमर्थ परमेश्वर आहे. दुष्काळात 100 पट पीक देणारा तुला महिमा आणि गौरव सन्मान देतो. आम्ही तुझी सारी आश्चर्यकर्म आठवून यावेळेला स्तुती आणि गौरव देतो. सारा आदर, सारा महिमा आम्ही तुला देत आहोत. येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक आणि मान्य कर. आमेन. गॉड ब्लेस यू. परमेश्वराचं वचन पुन्हा आणि पुन्हा ऐका आणि दुसऱ्यांना शेअर करा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करा.